कोणीतरी तुम्हाला जाणीवपूर्वक अपमानित करतंय, टोमणे मारतंय किंवा तुमची मस्करी करून तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतंय, तर शांत बसू नका. हे 3 प्रभावी उपाय त्यांच्यासमोर तुम्ही वापरा. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी असे टोमणे मारत असेल किंवा असे बोलत असेल, तेव्हा लगेच प्रतिक्रिया त्यांना देऊ नका. फक्त त्या व्यक्तीच्या डोळ्यात 5 सेकंद शांतपणे बघा. तुमची शांतता त्यांना अस्वस्थ करेल आणि त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. त्यानंतर त्यांना शांतपणे विचारा, हे बोलण्यामागचा तुझा हेतू काय होता, किंवा तू असं का म्हणलास किंवा म्हणलीस. जेव्हा तुम्ही त्यांना स्पष्टीकरण मागायला लावता, तेव्हा त्यांची आक्रमकता लगेच कमी होते. कारण आपण अगोदर खूप सारं सहन केलेलं असतं, त्यामुळे त्यांची हिंमत वाढून जाते. अगोदर ते बऱ्याच वेळेस बोलून जातात, त्यानंतर त्यांची हिंमत वाढते. पण आता त्यांची हिंमत वाढू द्यायची नाही. जे टोमणे मारतात, बाहेरचे असो किंवा घरचे असो, त्यांना लगेच प्रत्युत्तर द्यायचं आहे, जिथल्या तिथं जागेवरती. नंतर विचार करत बसायचं नाही. फक्त त्यांना 5 सेकंद वेळ द्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा विचार करायला 5 सेकंद घ्यायचं आहे. आपण काय बोलायचं ते लगेच प्रत्युत्तर त्यांना द्यायचं, त्यांना जाब विचारायचा. तिसरा जो उपाय वापरायचा आहे तो म्हणजे थेट आणि स्पष्ट शब्दात सांगा, मला तुझी बोलण्याची पद्धत आवडली नाही. कृपया माझ्याशी आदरानं बोलायचं. स्वतःच्या सन्मानासाठी उभं राहायचं ही तुमची जबाबदारी आहे. कारण आपलं सुद्धा एक अस्तित्व आहे. आपण दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही. जर आपली चुकी असेल तर ऐकून घ्यायचं, चुकी नसेल तर ऐकायचं नाही. जर चुकी झाली असेल तर लगेच माफी मागून घ्यायची, पण चुकी झाली नसेल तर समोरच्याचं का ऐकायचं आपण. लक्षात ठेवायचे, दुसऱ्याची चुकीची भाषा हे त्यांचं संस्कार दर्शवतं, तुमची लायकी नाही. स्वतःची व्हॅल्यू ओळखायला शिकायचं. ज्या दिवशी तुम्ही ठामपणे बोलायला शिकाल ना, त्या दिवशी तुम्हाला स्वतःला तुमचा गर्व होईल. ऐकायचं त्या ठिकाणी ऐकायचं, प्रत्येक ठिकाणी ऐकायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.